नमस्कार मंडळी. रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या मऊ खमंग घाऱ्या किंवा घारगे. आमच्या भागात घाऱ्या बोलल्या जातात, सातारा भागात. तुमच्याकडे घारगे बोलत असतील तर तीच आजची रेसिपी आहे. खूप सोपी रेसिपी आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी. चला तर मग झटपट होणाऱ्या अशा 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या घाऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात. इथे घाऱ्या बनवण्यासाठी पहिलं साहित्य आहे तो म्हणजे लाल भोपळा. असा बाजारातून अर्धा किलो इतका मी लाल भोपळा आणला. आता पारंपरिक पद्धतीने या घाऱ्या करायच्या म्हटलं तर आजी आमची करत होती तर अखंड भोपळा शिजवून घ्यायची आणि नंतर त्याच्या साल आणि बिया वेगळ्या करायची. पण त्यामध्ये भरपूर सारी मेहनत लागते, म्हणून आज सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला. काय करायचं, भोपळा आणायचा, त्याच्या अशा बिया काढून घ्यायच्या आणि पाठीमागची सालही व्यवस्थित काढून घ्यायची. ते मी भोपळ्याच्या पूर्ण बिया काढून घेतल्या. आता साल एकदम काटोकाट अशी काढून घ्यायची. याच्याबरोबर गर अजिबात जाता कामाचा नाही, या पद्धतीने काढून घ्यायची साल. इथे भोपळ्याच्या बियाही काढून घेतल्या आणि सालही काढून घेतलेली आहे. याच्या त्या मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे, जसे बटाट्याचे करतो ना तसेच. मुळे काय होईल, घाऱ्या करण्याची मेहनत थोडी कमी लागेल, म्हणूनच म्हटलं झटपट होतील आजच्या घाऱ्या. आता भोपळ्याचे असे मोठे तुकडे करून घेतले ना की एक रिकामा डबा घ्यायचा, जो डब्बा आपल्या कुकरमध्ये व्यवस्थित बसतो असा. याच्यात पाणी न घालता भोपळ्याचे केलेले सगळे तुकडे घालून घ्यायचे. कुकर घ्यायचा, याच्यामध्ये पाणी 10 ग्लास इतकं पाणी याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता एक रिकामी वाटी घ्यायची, ही वाटी याच्यामध्ये ठेवून द्यायची. कशासाठी, तर भोपळ्याला अजिबात खालचं पाणी वरती लागणार नाही. या पद्धतीने भोपळा शिजवाल तर भोपळ्यात अजिबात पाणी जाणार नाही आणि भोपळ्याची चव बिघडणार नाही. वाटी घ्यायची, तिच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि वरून हा डब्बा ठेवून द्यायचा या पद्धतीने. यामुळे अजिबात भोपळ्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही. अगदी कोरडा आणि व्यवस्थित भोपळा शिजला जाईल. भोपळ्याला जर पाणी जास्त झालं तर त्याची चव सगळी त्या पाण्यामध्ये उतरली जाते आणि घाऱ्या एवढ्या टेस्टी होत नाहीत. डबा ठेवून घेतला, त्याच्यावरती एक झाकण प्लेट ठेवून घेतली. कुकरला झाकण लावून घेतलं आणि 3 शिट्ट्या करून मऊसर असं आपण शिजवून घेणार आहोत. 3 शिट्ट्यानंतर पाहू शकता किती मऊसर छान असा भोपळा शिजलेला आहे. आहे ना एकदम सोपी पद्धत भोपळा शिजवायची. ट्राय करून पहा, खूप छान होतात घाऱ्या या पद्धतीने. अर्धा किलो भोपळा होता तर 250 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे. एक मिठाची घरातली कोणतीही वाटी घेऊन त्याने गूळ मोजून घेतला तरीही चालेल. 250 ग्रॅम गूळ म्हणजेच एक घरातली मीडियम आकाराची छोटी वाटी, तिने हा गूळ मोजून घेतलेला आहे बारीक चिरून. सगळा असा भोपळा मॅश करून घ्यायचा. पोटॅटो मॅशरने हा भोपळा सगळा असा मॅश करून घ्यायचा. यामुळे याच्यातल्या ज्या रेषा असतात त्या सगळ्या व्यवस्थित मिक्स होतील. आता भोपळा थोडा कोमट आहे तोपर्यंतच ही प्रोसेस करायची, म्हणजे गूळ अगदी व्यवस्थित मिक्स होतो यामध्ये. गूळ घालून घ्यायचा याच्यामध्ये आणि पोटॅटो मॅशरने हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 वाटी गूळ यामध्ये घालून असं सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात राहू द्यात की भोपळा थोडासा कोमट असायला हवा, जास्त गरम नाही आणि जास्त थंडही नाही. हाताने आपण त्याला स्पर्श करू शकतो इतका हा भोपळा गरम असायला हवा. या भोपळ्यामध्ये गूळ घातल्यानंतर गूळ पटकन विरघळला जातो, म्हणून भोपळा थोडा गरम हवा. सगळं असं पोटॅटो मॅशरने मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. 5 मिनटानंतर आपण यात गव्हाचं पीठ मिसळणार आहोत. असं का करायचं, तर 5 मिनटामध्ये ज्या काही गुळाच्या गुठळ्या राहिलेल्या असतील त्या व्यवस्थित या भोपळ्यात मिक्स होतील. भोपळ्याच्या थोड्याशा कोमटपणामुळे
मिश्रण मी 5 मिनटं बाजूला ठेवलं होतं. 5 मिनटानंतर हाताने असं सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं की गुळाचे खडे वगैरे राहिले नाहीत ना. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये सुंठ पावडर अर्धा टीस्पून इतकी मी घातलेली आहे. तुम्हाला विलायची पूड आवडत असेल तर ती घातली तरीही चालेल. अर्धा टीस्पून मीठ घातलं चवीपुरतं. आता या मिश्रणामध्ये जेवढं बसेल एवढं गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको. आपल्याला लाटता येईल पुरी किंवा घाऱ्या एवढ्याच कन्सिस्टन्सीचं दाटसर पीठ मळून घ्यायचं आहे. 1 वाटी गूळ होता त्याच वाटीने मी 2 वाट्या यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घेतलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये हे पीठ अजिबात एक थेंबही वरून पाणी न घालता जेवढं बसेल तेवढं पीठ यामध्ये मळून घ्यायचं आहे. तर इथे मी एकसारखं दाबत मळून घेतलेलं आहे पीठ. 2 वाटी इतकंच पीठ या मिश्रणाला मला लागलेलं आहे. म्हणजेच काय, 1 वाटी गूळ असेल ना तर 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ लागतं याला. सगळं पीठ असं व्यवस्थित मस्त असं मळून घ्यायचं आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे या पद्धतीचं. आता या पिठाचा एक गोळा घेणार आहे मी आणि मोठी अशी पोळी याची लाटून घेणार आहे. परंतु जास्त पातळ लाटायची नाही. घाऱ्या या अशा गुबगुबीत छान मस्त लागतात. जास्त पातळ लाटल्या तर त्या कडक होतात. त्यामुळे मीडियम अशा या घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. जास्त जाड केल्या तर त्या पीठ खाल्ल्यासारख्या लागतील. फार पातळ केल्या तर तडतडीत होतील. थोड्या मीडियम कन्सिस्टन्सीच्या जाडसर अशा या घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. अशी मोठी मी एक पोळी लाटून घेतली चपातीसारखी आणि घरातलं कोणतंही असं धारदार असं गोल आकाराची प्लेट घ्यायची किंवा वाटी घ्यायचं आणि त्याने अशी ही घारी कट करायची. यामुळे आपल्या सगळ्या घाऱ्यांना एकसारखा आकार येईल. आता एक घारी कट केली आणि बाकीच्यांना असं ग्लासने कट करून छोट्या छोट्या घाऱ्या मी तयार करून घेतल्या. तुम्हाला ज्या शेपच्या घाऱ्या आवडतील त्या शेपच्या तुम्ही करू शकता. याच पद्धतीने दुसराही गोळा घेऊन मी लाटून दाखवते तुम्हाला. थोडं जाडसरच ठेवायच्या घाऱ्या, जास्त पातळ करायच्या नाहीत. यामुळे मऊसर अगदी छान राहतील. चहाबरोबर, मुलांना दुधासोबत दिल्या तरीसुद्धा अगदी आवडीने मुलं ह्या खातात. किंवा चहा दूध न देता मधल्या वेळेत स्नॅक्ससाठीही या घाऱ्या वापरू शकता तुम्ही. एकसारख्या आकाराच्या अशा सगळ्या घाऱ्या मी लाटून घेऊन तळून दाखवते. इथं आता कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे मी. तेल चांगलं कडकडीत गरम झालं कीच यामध्ये घारी सोडून घ्यायची, म्हणजे चांगली टम्म फुगली जाते. घाऱ्या या मोठ्याच गॅसवरती तळल्या जातात. आतून मऊसर वरून खुसखुशीत अशा या घाऱ्या मस्त होतात. थंडीत गूळ खाल्ला जावा म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. भोपळाही या सीझनला खूप छान चवीचा भेटतो. त्यामुळे ही रेसिपी नक्की करून पहा. या पद्धतीने मी सगळ्या घाऱ्या अशा तळून घेणार आहे. छोट्या घाऱ्या होत्या त्याही बघा किती टम्म छान फुगलेल्या आहेत. तर मंडळी, अशाच तुम्ही घाऱ्या करून पहा आणि तुमच्याकडे या रेसिपीला आमच्याकडे घाऱ्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. किती सुरेख टम्म फुगलेल्या अगदी मस्त रंग आलेल्या घाऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर मंडळी, तुम्ही कधी करताय ही रेसिपी आणि तुमची रेसिपी माझ्या पद्धतीने केली तर ती कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.